नमस्कार, मी कडाजी रोळे. आपण आज मंडे शेअर मार्केट ॲनालिसिस करणार आहे. कॅप अप का गॅप डाऊन. आता जर गिफ्ट निफ्टी म्हटलं तर 75 मायनस आहे. आणि आज तर काही रविवारमुळे कुठलं जास्त निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कुठलीच न्यूज नाही आहे. मार्केट कुठली जर काही न्यूज नसेल आणि सर्वसाधारण असेल तर मार्केट अप साईडला मूव्हमेंट करेल. आणि त्याचं जो पुढचा आठवड्याचं टार्गेट असेल ते 24,000 असेल. जर मार्केट खाली गेलं तर 25,000 म्हणजे 23,500 त्याला जर कंटिन्यू तिथं जाऊन जर वर आलं तर 23,500 आणि 24,000च्या मध्ये पुढच्या आठवड्यात राहून जाईल मार्केट. आणि जर डील झाले तर मार्केट मग 24,500 ह्या दिशेनं जाईल. आणि खूप मार्केट म्हणजे काही सांगता येत नाही. कोणीही असं नाही सांगतील नाही खाली आहे वर आहे, काही नाही आहे म्हणून सांगतो. मनात आहे ना निगेटिव्हच पकडायचं. आणि विदाऊट हेज किंवा ज्याने तुम्ही जर कॉल घेतलं तर 4 कॉल घेतला तर 2 तर पुट घ्या. आणि जर तुम्ही 4 पुट घेतला तर 2 कॉल घ्या. जे ऑप्शन जे करतात इंट्राडे. आणि शक्यतो कॅरी फॉरवर्ड करू नका, कारण काही सांगता येत नाही. जेवढं तुमचं कॅपिटल आहे तसं झिरो होऊन जाईल. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड घ्या, कारण खूप रिस्क आहे. खूप लोकांनी पैसे गमावले कारण मार्केट 1 महिना झाला जागेवरच आहे. जागेवर तर आहे, टाईम डिके झाले, भरपूर जणांचे पैसे गेले. कारण भरपूर जण बाईंग करतात, सेलिंग खूप कमी करतात. कारण सेलिंगला लोकाला असं वाटते की नाही सेलिंगमध्ये सर्वात जास्त लॉस आहे, पण नाही आहे. हां, सेलिंगला एक आहे की तुमचा जो कॅपिटल जो पैसा आहे ना त्याला खूप लागतो, पण त्याला कमी करण्यासाठी तुम्हाला हेजिंग करावं लागतं. पण ते हेजिंग बी तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे. असं नाही करता येत की हेजिंगनं हेजिंगनं थोडा कमी पैसा होतो, प्रॉफिट पण लॉस पण कमी होतो. त्यामुळे पुढचा आठवडा बघा व्यवस्थितमध्ये मार्केट 23,500 ते 24,000 ह्याच्यामध्ये राहील. आणि खूप चांगली न्यूज जर आली तरी मार्केट तुम्हाला सांगतो 24,500पर्यंत 100% जाईल. मार्केटला काही सांगता येत नाही, कारण मार्केट खूप पडलेलं आहे खाली. तिसरी गोष्ट म्हणजे बाहेरचे सगळे जे देशाचे मार्केट आहेत ते टॉपला आहेत. आपलंच मार्केट आहे ते खाली आहे. त्याच्यामुळे समज उद्या बाहेरच्या देशांना लोकांनी जर गुंतवणूक केली तर खूप चान्स आहे की त्यांना. कारण डॉलर जर कमी झालं तर 100% आपलं मार्केट वर जाणार. डॉलर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. डॉलर पडला तर आपलं मार्केट वरच होऊन जाईल. डॉलर पडला तर काय होऊन जाईल, पेट्रोल डिझेल CNG गॅस ह्याचे रेट कमी होतील व आपलं मार्केट वर जाईल. फक्त एकच सांगतो ना की ज्याला नॉलेज नाही ना त्याने ऑप्शन बाईंग करू नका. फक्त तुम्ही आहे ना तुम्ही स्टॉकमध्ये का काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही किती दिवस बी होल्ड करू शकता. कारण आता खूप न्यूज येतात की नाही यांना एवढं लॉस झाला त्यांना लॉस झाला. शेअर मार्केट खूप डेंजर आहे. कुणालाही आतापर्यंत ज्या लोकांनी 20-20 वर्ष काम केले त्यांना नाही समजत, तर आपल्याला का समजणार आहे 4-5 वर्ष किती काय. बरोबर आतापर्यंत लोक नाही 20,000ला जाणार आहे, अफवा उठतात नाही 20,000ला जाणार आहे मार्केट. हे तर मी 2-4 वर्ष झाले होते, 2 वर्ष झाले पण नाही गेलं. कारण त्याचा 22,200 जो आहे त्याचा जो सपोर्ट आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. ते आतापर्यंत कधीच तुटला नाही आहे. कारण बघा तुम्ही 2-3 2024ला पण तिथं जाऊन आला, 2025ला आणि 2026ला बघा तुम्ही तिथंच जाऊन वर गेलेला आहे. आणि जो टॉप आहे तो आता जो बनला आहे 26,600. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की मार्केट तर आता खाली जाणार नाही, गेलं तरी जाऊन जाईल 500 पॉईंट. वर जायचे पण चान्स आहेत, पण आपण वरचं पण पकडू 26,000. त्याच्यामुळे खूप चान्स आहे आपलं मार्केट आहे. आणि मार्केट मी सांगतो एवढं पडलं आहे, ज्याच्याकडे कॅपिटल आहे ना त्यांनी खूप चांगला अभ्यास करून घ्या. तिसरी गोष्ट अफवावर विश्वास नका ठेवा. आणि ज्याला नॉलेज नाही ना त्याने दूर राहावं. आणि मी असं बी सांगतो ना, ट्रेडिंग एक असं आहे ना फुल टाईम जॉब आहे तो. ज्यांना नोकरी करतात नका करू. कारण नोकरीला तुम्ही किती वाजता 9:15ला जाता आणि 3:30-4ला सुट्टी होते. मार्केटचा टायमिंग तोच असतो. त्यामुळे काय ट्रेडिंग घेणार आहे तुम्ही. कोणी तर सांगतं फोन करतं कॉल घे नका करू. त्याच्यामुळे मार्केटमध्ये कुठलीही अजून न्यूज नाही आहे, काही सांगता येत नाही. असे 3-4 तास झाले डील झाली बनले आणि कोणीतरी येतो रॉकेट दाखवतो. इस्रायल पण तयार नाही आहे. जोपर्यंत इस्रायल पण तयार व्हायला पाहिजे, इराण पण तयार व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड. उद्याचं मार्केट काही सांगता येत नाही. साईडवे ओपन शकतो, डाऊन साईड नंतर पण वर जाऊ शकतो किंवा डायरेक्ट वर होऊन खाली पण जाऊ शकतो. आणि काही जर न्यूज आली तर तो 1%, 2% वर बी जाऊ शकतो. आणि जर वाईट न्यूज आली तरी तो 1-2% खाली पडू शकतो. त्याच्यामुळे कॅरी फॉरवर्ड करू नका.
त्याच्यामुळे व्यवस्थित चार्ट बघूनच करा. सपोर्ट, रेजिस्टन्स आणि शक्यतो स्टॉप लॉसचा वापर करा जे नवीन आहे. आणि शक्यतो झालं ना, तुम्हाला सांगतो ना, तर तुम्हाला ह्या आठवड्यात असं की नाही आहे, 1-2 आठवडे पुढचं करा तुम्ही. थोडंसं प्रीमियम महाग मिळेल, पण तुम्हाला टाईम मिळेल. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.